पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो, अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय। दादांवर काकांची पुण्याई आहे हे स्पष्ट आहे, असं वडेट्टीवार म्हणाले। परिस्थितीनुसार सगळं बदलत असतं, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय। काही काही लोक असतात सर्वपक्षीय, मग ते सर्वपक्षीय असल्यावर सगळेच म्हणतात आपलाच आहे आपलाच आहे, काहीच मिळत नाही। त्याच्यामुळं विलास काहीतरी आम्ही घेतलाच ना निर्णय। आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो। परंतु कुठेतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं, जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं, म्हणून आपण त्या ठिकाणी केलं। परिस्थितीनुसार सगळेच बदलत आहे, अनेकांना बदलावं लागतं। आता या भाजप बरोबर असलेली मंडळी त्यांच्या सोबत आहेत। 3 वर्षानंतर ते कुठे दिसतील पुढच्या निवडणुकीमध्ये याचा हळूहळू अंदाज यांना येणं सुरू झालं आहे। त्यामुळे अजितदादांना जर शरद पवार साहेबांच्या साठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे। पुण्याई कोणाची तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोललेत, म्हणजे स्पष्ट आहे की त्यांच्या मागे काकांची